भोंदू आपल्या घरातच तयार होतो का? खरात थांबवायचं असेल तर विचार बदला. जर खरात नको असेल आपल्या घरात तर दरवाजा कुठे बंद करणार, बाहेर की आत? आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या सोबत सत्याच्या शोधात. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरवला आहे. नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू माबा अशोक खरात. हो, तोच खरात ज्याने श्रद्धेच्या नावाखाली अनेक भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक केली आणि समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे केले. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. अशोक खरात तयार कसा झाला आणि त्यासाठी जबाबदार कोण? ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही, हा आपल्या समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. चला जाणून घेऊया सविस्तर. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने देश हादरला, पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. खरात जन्माला कुठे येतो आणि आपणच त्याला आपल्या घरात आमंत्रण देतो का? समस्या रियालिटी चेक. श्रद्धेच्या नावाखाली चालणारी ही फसवणूक नवीन नाही, पण ती इतकी खोलवर रुजली आहे की आपण भोंदूला दोष देतो आणि त्याच वेळी दुसऱ्या भोंदूच्या पायाशी नतमस्तक होतो. तो फसवा होता पण आमचे गुरु खरे आहेत, तो ढोंगी होता पण आमचे ज्योतिष बरोबर आहे. हा विरोधाभास नाही का? विचारवंतांचे दृष्टिकोन. प्रसिद्ध अभिनेते व विचारवंत डॉक्टर श्रीराम लागू यांनी स्पष्ट सांगितले होते की देव ही कल्पना माणसाने निर्माण केली आहे आणि त्या नावावर चालणारी अंधश्रद्धा ही समाजासाठी घातक आहे. तसेच प्रसिद्ध लेखक आणि व्यंगचित्रकार भरत दाभोळकर अनेकदा आपल्या लिखाणातून सांगतात, आपण विनोद करतो, हसतो, पण अंधश्रद्धेवर प्रश्न विचारायला घाबरतो. का बरं? कारण आपल्याला सत्यापेक्षा सवयी जास्त प्रिय असतात का? अंधश्रद्धेचा बाजार. ज्योतिष, मंत्रतंत्र, राशी, ग्रहशांती, कालसर्पयोग हे खरंच उपाय आहेत का, की भीती विकण्याचा व्यवसाय? कोणताही माणूस तुमचा भविष्य सांगू शकतो का? आणि सांगू शकत नसेल तर बदलू कसं शकतो? कुटुंब आणि स्त्रियांचा मुद्दा. आपण अनेकदा म्हणतो स्त्रिया अंधश्रद्धा पसरवतात, पण खरंच त्या दोषी आहेत का? की त्या भावनिकदृष्ट्या एकट्या पडलेल्या असतात, की त्यांना आधार, सन्मान आणि निर्णय स्वातंत्र्य मिळत नाही? ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळतो तिथे बुवाबाजीला जागा राहत नाही. धोक्याची घंटा, वॉर्निंग टोन. जेव्हा तुम्ही कुंडली घेऊन लग्न ठरवता, जेव्हा तुम्ही अंगठीत रत्न घालून नशीब बदलण्याचा प्रयत्न करता, जेव्हा एक लोटा जल सब समस्या का हल मानता, तेव्हा तुम्ही नकळतपणे एका नवीन खरातसाठी जमीन तयार करत आहात का? महाराष्ट्राच्या संत परंपरेने कधीही चमत्कार विकले नाहीत. संतांनी विवेक दिला, आत्मविश्वास दिला. मग आपण आज भीती का विकत घेतोय? आपण मुलांना काय शिकवतोय? भीती की विचार? अंधश्रद्धा की विज्ञान? भोंदूंचा दरवाजा बाहेर नसतो, तो घरातूनच उघडतो. मग आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, आपल्या घरात खरात येऊ नये यासाठी आपण काय बदलणार? जर तुम्हाला वाटतं की हा विषय प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवा तर व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मते अंधश्रद्धा कशी थांबेल.